18 वर्षानंतर मिळालेल्या विजयाचा जल्लोष हा आपल्याच 11 चाहत्यांच्या मृत्यूपेक्षा खरंच मोठा आहे का, ही आता विचारण्याची वेळ आली. मित्रांनो, 3 जूनला आरसीबीच्या संघाने पंजाब किंग्स या संघाला आयपीएलच्या फायनलमध्ये पराभूत करत तब्बल 18 वर्षांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकली. आता आरसीबीने 18 वर्षाच्या नंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली म्हटल्यावर संपूर्ण देशामध्ये या विजयी जल्लोषाला उन्माद सुटला होता. आणि हा जल्लोष 4 तारखेला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात येणार. आता विजयी परेड होणार म्हटल्यावर त्याला प्रचंड गर्दी जमणार ही गोष्ट निश्चित होती. आणि ज्या स्टेडियमवरती हा विजय जल्लोष होणार होता त्या चिन्नास्वामी स्टेडियमची बैठक व्यवस्था ही फक्त 34 ते 35 हजार लोकांची आहे. आणि असं असताना या ठिकाणी लाखो लोक जमणार आहेत हे प्रशासनाला देखील माहीत होतं. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बाहेर नाहक 11 लोकांचा बळी गेला. विजयी परेड जेव्हा चालू झाली तेव्हा त्या ठिकाणी तब्बल 1 लाख लोकांची उपस्थिती होती. आणि जेव्हा हा कार्यक्रम बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चालू होता तेव्हा या स्टेडियमच्या बाहेर तब्बल 3 लाख लोक असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. मग मित्रांनो, एवढी लोक जमणार होते ही माहिती खरंच सरकारला माहीत नव्हती का? या आधीच्या झालेल्या विजयी परेड ह्या सरकारने कधी बघितल्या नव्हत्या का? आणि ह्याच्यापेक्षा मोठा प्रश्न असा निर्माण होतोय की ज्यावेळी स्टेडियम मध्ये हा विजयाचा उन्माद चालू होता, विजयीचा जल्लोष चालू होता, आरसीबीचा जल्लोष चालू होता, तेव्हा या सगळ्या उन्मादाचा रंग, आरसीबीच्या झेंड्यांचा रंग, आरसीबीच्या जर्सीचा रंग हा लाल होता. आणि त्याचा उन्माद आतमध्ये चालू होता. तर फक्त भिंतीच्या बाहेर 3 लाख लोकांमध्ये 11 लोकांचा ज्या बळी गेला, ज्यांचं रक्त सांडलं, त्या लोकांच्या रक्ताचा रंग देखील लाल होता. परंतु फरक एवढाच होता की भिंतीच्या आतमध्ये चाललेल्या कार्यक्रमाचा लाल रंग हा संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत होता. परंतु या उन्मादापुढे भिंतीच्या पलीकडे 11 लोकांचं जे रक्त सांडलं होतं आणि त्याचा रंग देखील लाल होता. परंतु या उन्मादापुढे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता. आणि म्हणून यातून एक प्रश्न निर्माण होतो की कित्येक वर्षानंतर जिंकलेल्या ट्रॉफीचा जल्लोष हा खरंच या 11 लोकांच्या मृत्यूपेक्षा मोठा आहे का?